आईसाहेब, 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 कुठे हरवलात? काय नाही बाळा, काय झालं सांग. आईसाहेब, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना रायच्याचे राजे म्हणतो ना, ते तर आधीपासूनच आपल्या सर्वांचे लाडके राजे आहेत ना. मग तुम्ही एवढा मोठा राज्याभिषेक का केला? काय गरज होती त्याची? महाराज लोकांच्या मनात राजे होतेच, पण त्या काळात दिल्लीतील मोगलशाही, बिदरची बिदरशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही अशा 5 इस्लामी सत्ता भारतावर राज्य करत होत्या. गेल्या 300 ते 400 वर्षात महाराष्ट्रात कोणताही स्वतंत्र हिंदू राजा झाला नव्हता. सुलतानशाहीच्या प्रभावामुळे इथल्या लोकांची मानसिक गुलामगिरी इतकी घट्ट झाली की राजे फक्त मोगल किंवा आदिलशाह टाकू शकतात असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे इतर सत्ता देखील महाराजांना राजा म्हणत नव्हत्या, तर त्यांना फक्त एक जमीनदार बंडखोर मानत होत्या. म्हणजे असं की जोपर्यंत राजाचा विधिवत राज्याभिषेक होत नाही तोपर्यंत त्याच्या राज्याला आणि राज्यमुद्रेला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मान्यता मिळत नव्हती. राजा झाल्याशिवाय इंग्रज, डच, पोर्तुगीज अशा परकीय सत्तेशी अधिकृतपणे वाटाघाटी, तह किंवा करार करता येत नव्हते. महाराजांना स्वतःसाठी नाही तर रयतेसाठी स्वतंत्र राज्य हवं होतं. म्हणूनच 6 जून 1674 रोजी रायगडावरती हा राज्याभिषेक सोहळा झाला, ज्यानं जगाला दाखवून दिलं की हे आमचं हक्काचं स्वराज्य आहे, हिंदवी स्वराज्य आहे. आई, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नक्की कसा झाला ग? तो सोहळा अभूतपूर्व होता. पहिल्यांदा मुंज आणि नंतर महाराजांचा विवाह पुन्हा शास्त्रोक्त पद्धतीनं लावला गेला, कारण क्षत्रियत्वाचे संस्कार आधी झाले नव्हते. 6 जून 1674च्या पहाटे सोन्याच्या सिंहासनावरती महाराज आणि महाराणी सोयराबाई बसल्या. भारताच्या प्रमुख 7 नद्यांच्या पवित्र पाण्याने आणि सोन्याच्या अलंकारांनी त्यांचा अभिषेक करण्यात आला. गागाभट्ट यांनी महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरलं आणि वैदिक मंत्रोच्चारात, सनई चौघड्याच्या गजरात आणि तोफांच्या सलामीत महाराजांना क्षत्रिय कुलावतंच श्रीराजा शिवछत्रपती घोषित केलं. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. पण आई साहेब, मी असं ऐकलं होतं की या राज्याभिषेकाला काही ब्राह्मणांनी विरोध केला होता. नक्की काय वाद होता का तो? हा खूप महत्वाचा इतिहास आहे बाळा, जो नीट समजून घेतला पाहिजे. त्यावेळच्या काही कर्मठस्थानी ब्राह्मणांचा असा युक्तिवाद होता की कलियुगात फक्त ब्राह्मण आणि शूद्र असे 2च वर्ण उरले आहेत. क्षत्रिय कोण नष्ट झाला आहे, पण ते खोटं होतं. कारण शहाजीराजे भोसले इसवी सन 1656च्या पत्रात स्वतःचा उल्लेख राजपुताचा करतात. शहाजीराजांचा समकालीन जयराम पिंडे राधा माधव विलास चंपू या ग्रंथात शहाजीराजांचं आडनाव भोसले असून वंशनाम सिसोदिया आहेत असं नमूद करतो. याशिवाय सभासद बकरीतील नोंदीनुसार मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांकडे निरोप पाठवला. त्यात ते नमूद करतात की तुम्ही शिसोदे राजपूत, आम्ही तुम्ही एकाचे एक आहोत, तुम्ही भेटीस येणे. या नोंदीनुसार उत्तरेतील आणि दक्षिणेतील लोकांना देखील भोसले घराण्याचे क्षत्रियत्व मान्य होतं. पण तरीही
महाराष्ट्रात त्यांना विरोध होता. शिवाजी महाराज हे भोसले कुळातील म्हणजे मराठा समाजाचे असल्यानं काही ब्राह्मणांना त्यांना शूद्र मानून वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता. पुराणोक्त पद्धतीनं राज्याभिषेक करा असं त्यांचं म्हणणं होतं. पुराणोक्त म्हणजे काय ग? अगं, शूद्र मानल्यामुळं महाराजांचा राज्याभिषेक वेदांमधल्या मंत्रांनी न करता पुराणातल्या मंत्रांनी करावा असा या कर्वट ब्राह्मणांचा आग्रह होता. पुराणोक्त विधी म्हणजे राजाला सार्वभौम राजा म्हणून मान्यता न देणं. पण महाराजांना हा अपमान आणि राजकीय दृष्ट्या दुबळा विधी अमान्य होता. त्यांना क्षत्रिय म्हणून वेदोक्त पद्धतीनेच राज्याभिषेक करायचा होता. बापरे, मग यावर कोणीच मार्ग काढला नाही का? मार्ग निघाला ना. तिथंच प्रवेश झाला काशीचे पंडित गागाभट्ट यांचा. गागाभट्ट कोण होते आणि त्यांना का बोलवण्यात आलं? गागाभट्ट हे त्या काळातले भारतातले सर्वात मोठे प्रकांड पंडित होते. त्यांचं मूळ घराणं पैठणचं होतं, पण ते काशी बनारस इथं स्थायिक झाले होते. त्यावेळी भारतात धर्मशास्त्राच्या बाबतीत काशीचे पंडित म्हणजे आजचे सुप्रीम कोर्ट मानले जायचे. महाराष्ट्रातील पंडितांवर स्थानिक राजकारणाचा दबाव होता. त्यामुळे महाराजांनी हा वाद कायमचा मिटवण्यासाठी देशातल्या सर्वोच्च विद्वानाला बोलवलं. गागाभट्टांनी भोसले घराण्याचा इतिहास वंशावळ तपासली. त्यांनी सिद्ध केलं की भोसले घराणं हे उदयपूरच्या सिसोदिया राजपूत घराण्याचे वंशज म्हणजे सूर्यवंशी क्षत्रिय आहेत. गागाभट्टांनी स्थानिक ब्राह्मणांचे आक्षेप खोडून काढले आणि राज्याभिषेक करण्याचं मान्य केलं. मी सोशल मीडियावर असं वाचलं होतं की राज्याभिषेकाच्या वेळेस गागाभट्टांनी पायाच्या अंगठ्याने महाराजाला टिळा लावला होता. हे खरं आहे का ग? अजिबात नाही ना वसुंधरा. ही निव्वळ एक अफवा आणि गैरसमज आहे. त्या काळच्या कोणत्याही अधिकृत ऐतिहासिक दस्तऐवजात बखर किंवा पत्रांमध्ये याचा उल्लेख नाही. उलट गागाभट्टांनी स्वतः कायस्थ धर्मप्रदीप आणि इतर ग्रंथात शिवाजी महाराजांचा गौरव क्षत्रिय म्हणूनच केलाय. ज्या राजाला ते स्वतः क्षत्रिय कुलावतंस म्हणत आहेत त्यांचा अपमान ते कसा करतील? हा गैरसमज नंतरच्या काळात सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी काही विकृत प्रवृत्तींनी पसरवला. आपण अशा खोट्या अफवांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही ना बाळा. आई, एवढा मोठा भव्य सोहळा, या राज्याभिषेकाला खर्च किती आला असेल ग? त्या काळात या राज्याभिषेकासाठी प्रचंड खर्च आला होता. इंग्रज वकील हेनरी ऑक्सिडेंट यानं या शाही सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन लिहून ठेवलंय. शिवाय वेगवेगळ्या ऐतिहासिक नोंदीनुसार राज्याभिषेकासाठी सुमारे 1 ते 5 कोटी होन इतका खर्च आला होता. होन म्हणजे त्या काळातली सोन्याची नाणी. अगं, सिंहासनासाठी 32 मन सोनं आणि मौल्यवान रत्न लाभली होती. शिवाय देश विदेशातून आलेल्या पाहुण्यांची, पंडितांची व्यवस्था, दान धर्म आणि सैन्याला दिलेली बक्षीस असा सगळा शाही थाट होता बघ. वसुबाळा, कसला विचार करतेस? आई, खर्च तर खूपच झाला, पण शेवटी या राज्याभिषेकाने काय साध्य झाले? वसुबाळा, या राज्याभिषेकानं इतिहास बदलला. मोगल आणि आदिलशाही सारख्या परकीय सत्तांना हे कळून चुकलं की शिवाजी महाराज जमीनदार किंवा बंडखोर नसून ते एका स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राचे छत्रपती आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली. महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक म्हणजे कॅलेंडर सुरू केलं. स्वतःचे सोन्याचे होन आणि तांब्यांची शिवराई ही नाणी तयार केली. त्यामुळे स्वराज्याचं स्वतःचं चलन सुरू झालं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक शतकापासून गुलामगिरीत जगणाऱ्या मराठी मनाला आणि इथल्या रयतेला स्वतःचा राजा मिळाला. आपलाही राजा असू शकतो हा आत्मविश्वास सामान्य जनतेत निर्माण झाला. राज्याचा कारभार चालवण्यासाठी
8 मंत्र्यांचं अष्टप्रधान मंडळ अधिकृतपणे कार्यरत झालं. हा राज्याभिषेक म्हणजे हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना होती. तत्कालीन सरंजामशाही आणि जातीय व्यवस्थेच्या भिंतींना तडे देणारा तो एक धाडसी राजकीय प्रयोग होता. विरोधाला न जुमानता योग्य कायदेशीर मार्गानं आणि धर्मशास्त्राचा आधार घेऊन महाराजांनी आपले सार्वभौमत्व सिद्ध केले. आईसाहेब, मला एक गोष्ट समजत नाही. महाराजांनी आपल्या लोकांसाठी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्यात शेतकरी, महिला सगळे सुरक्षित होते. पण आज काहीच सुरक्षित नाही. असं का? वसुंधरा, तुझा प्रश्न आज प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात चालतोय. पण याचं कारण काय ठाऊक आहे? आपण महाराजांना फक्त भिंतीवर फोटोमध्ये आणि पुतळ्यात बंदिस्त केले, पण त्यांचे विचार डोक्यात आणि आचरणात घ्यायला विसरलोय. महाराजांच्या काळात एक कडक नियम होता. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सैनिकानं जरी शेतकऱ्याचं धान्य चोरलं तरी महाराज त्याला कडक शिक्षा करायची. आणि आया बहिणींचा आदर. रांजाच्या पाटलाने एका महिलेवर वाईट नजर टाकली तर महाराजांनी त्याचे हातपाय तोडण्याचे आदेश दिले होते. कायद्याचा तोच धाक आणि नैतिकतेची ती शिकवण आज आपण विसरत चाललोय. पण हे सगळं कसं बदलणार? वसुबाज, राजे किंवा मावळे स्वर्गातून परत येणार नाहीत. आजच्या काळात जर परिस्थिती बदलायची असेल तर प्रत्येक घरात शिवविचार जावा लागेल. जेव्हा प्रत्येक तरुण रस्त्यावर चालणाऱ्या स्त्रीकडे पाहताना ती परस्त्री माझी माता आहे हा माँसाहेब जिजाऊंचा संस्कार मनात ठेवेल, तेव्हा महिला सुरक्षित होतील. जेव्हा सत्तेवर बसलेला प्रत्येक माणूस हे राज्य रयतेचं आहे, माझं नाही, या भावनेनं काम करेल, तेव्हाच हे राज्य सुरक्षित होईल. त्यासाठी आपल्याला तलवारी चालवायच्या नाहीत, तर फक्त महाराजांसारखं चारित्र्य आणि नैतिकता जपायची आहे. मी समजले आई. आता फक्त शिवाजी महाराज की जय एवढंच म्हणायचं नाही, तर महाराजांसारखं वागून दाखवायचं. शाबास, हेच तर खरं शिवरायांचं स्वराज्य असेल.